यवतमाळमध्ये उर्दू शाळेत पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर नृत्य, भाजपकडून पोलिसात तक्रार, नागरिकांकडून घटनेचा निषेध। भाजप सत्तेत म्हणून संघाला चांगले दिवस असं नाही, तर संघामुळे भाजपला चांगले दिवस सुरू झालेत। सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान। एससी आणि एसटी प्रवर्गातील व्यक्ती सरसंघचालक होऊ शकतो, मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य। फक्त ब्राह्मण किंवा क्षत्रिय नव्हे, तर जो काम करेल तो सरसंघचालक होईल, असं भागवतांचं विधान। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळाला तर भारतरत्न पुरस्काराचाच सन्मान होईल, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। सावरकर कोट्यवधी लोकांचे हृदय सम्राट आहेत, भागवतांचं विधान। 2047 मध्ये अखंड भारत होणार, भारताचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे होतील, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एक होणार अशी चर्चा झाली होती। अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे यांची माहिती। महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, सयाजी शिंदेंची मागणी। आगामी लोकसभा विधानसभेत काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती। राष्ट्रवादीचं इतर कोणत्याही पक्षावर अवलंबून राहू नका, प्रदेश काँग्रेसकडून स्थानिक पातळीवर निरोप। इंग्रजी वृत्तपत्रातल्या बातमीनं खळबळ। उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार। उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का, याबाबत उत्सुकता। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर पुन्हा जावं यासाठी विनंती करणार, खासदार संजय राऊत यांची माहिती। महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवर जाणं आवश्यक, राऊतांची प्रतिक्रिया। मुंबई बांगलादेशी मुक्त करण्याची महापौर ऋतू तावडे यांची घोषणा। मुंबईचा रंग भगवाच राहणार, ऋतू तावडेंचं विधान। मुंबईत मराठी माणूस हिंदू आहे हे भाजपला कळलं, ऋतू तावडेंना महापौर पदाची उमेदवारी दिल्यानंतर संजय राऊतांचा टोला। ठाकरे बंधूंच्या दबावापोटी भाजपला मराठी महापौर करावा लागला, राऊतांचं वक्तव्य। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।